महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचं आज पहाटे 3 वाजता वयाच्या 80व्या वर्षी निधन झालंय। मुंबई येथील मूनलाईट बंगल्यावर त्या वास्तव्याला होत्या। आज त्यांच्या जाण्याने कोकणवासियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अंतुले यांच्या मुख्यमंत्री काळात नर्गिस अंतुले यांनी त्यांना भक्कम साथ देत अल्पसंख्याक समाज आणि गोरगरीब जनतेसाठी मोठ्या प्रमाणात कार्य केलं होतं। त्यामुळे त्यांच्या मूळ गाव असणाऱ्या आंबेतमधील जनता त्यांच्या जाण्याने दुःखात आहे। साहेब, काय सांगाल एकंदरीत की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दिवंगत स्वर्गवासी बॅरिस्टर ए.आर. अंतुले साहेब यांच्या आज पत्नीचं देखील या ठिकाणी निधन झालेलं आहे। खूप दुःखाची बाब आहे। पहिल्या प्रथम आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। संपूर्ण कोकणवासी आणि आमची पत्रकार टीम तुमच्या दुःखात सहभागी आहे। आज काय सांगाल एकंदरीत की ज्या वेळेला मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब यांची कार्यकाळ किंवा कारकीर्द होती त्यावेळेला देखील अंतुले साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे भाभींनी साथ दिलेली आहे। एकंदरीत या आठवणींना उजाळा देत काय सांगाल? भाभींचं व्यक्तिमत्व असं होतं की त्यांनी एका मुख्यमंत्र्यांची पत्नी, एका मंत्र्याची पत्नी, एका आमदाराची, एका खासदाराची, हे कधीही त्यांना एकही माणसाला कुणाला असं वाटलं नाही की त्यांनी तशा प्रकारची वागणूक कुणाला दिली असेल। त्या नेहमी सगळ्या गावातल्या लोकांच्या बरोबर मिसळून ज्याला कुणाला ज्या प्रकारची अर्थसहाय्य करायचं असेल ते करायच्या। कधी कुणाच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या, कुणाच्या दुःखाच्या कार्यक्रमामध्ये दुःखाच्या वेळेला सहभागी झाल्या। त्यांचं म्हणजे गावातल्या प्रत्येक ह्या गावातल्या आणि ह्या मतदारसंघातल्या अनेक लोकांच्या बरोबर आणि अनेक फॅमिलीज बरोबर, अनेक कुटुंबांच्या बरोबर त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते आणि प्रत्येकाला त्या ओळखायच्या आणि त्यांनी रिलेशन्स आणि वैयक्तिक संबंध हे मेंटेन केले।